गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी-सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर हरतालिकेची उत्तर पूजा मी कशी करते हे तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर एकीकडे स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली. तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे आणि आज गणपती बाप्पा सुद्धा बसणार आहे. तर बघा इथे माझी म्हणजे नैवेद्यासाठी मी काही ना काही बनवत असते असं गोड काहीतरी. तर कानुले सुद्धा बनवले जातात. पण मी यावेळेस कानुले नाही बनवत आहे. तर मग खीर बनवत आहे शेवयाची. एकीकडे वरण-भात लावून दिलेला आहे आणि हे जे आहे ना कालचे म्हणजे हळदी-कुंकवाला गेली होती मी 5-6 घरी, तर ते त्याची केळी वगैरे प्रसाद म्हणून दिलेला होता. तर ओटी भरल्या जाते तर त्याचा प्रसाद आहे तो आणि इथे बघा मस्त सुंदर वाटत होतं आणि पूजा काढायची तर इच्छा होतच नव्हती आणि हे जे तोरण आहे ना, म्हणजे फुलोरा म्हणतात, तर खूप सुंदर वाटत होतं. तर हे सगळं पूजेचे जे साहित्य आहे ना, ते आपल्याला म्हणजे निर्माल्यामध्ये किंवा मग वाहत्या पाण्यात सोडत असतात. पण वाहतं पाणी तर आपल्याला कुठे शहरामध्ये मिळत नाही. तर आपण निर्माल्यामध्ये हे टाकू शकतो. किंवा मग आपण आपल्या घरच्या टोपलीमध्ये एखाद्या मोठ्या टोपलीमध्ये विसर्जन करायचं आणि ते मग आपल्या झाडांमध्येही टाकू शकतो. खत बनून जातं त्याचं हळू-हळू. तर इथे बघा सुंदर अशी सकाळी-सकाळी रांगोळी काढली होती गणपती बाप्पाची. कारण आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. त्यानिमित्ताने मस्त सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि मी आणि गार्गीनी मस्त माझ्याकडे जी पिंड आहे त्याची पूजा करून घेतली. तर दररोजच याची पूजा वगैरे होते. अंघोळ झाल्यानंतर तुळशीजवळ रांगोळी वगैरे वगैरे काढते तेव्हा आणि छान अशी फुलं वगैरे तोडून घेतली आज. कण्याची फुलं असले तर कण्याची फुलं, व्हाईट असल्यामुळे ते सुद्धा अर्पण करते. तर हे गोकर्णाचे होते. तर मी आणि गार्गीनी मस्त पूजा वगैरे करून घेतली. धूप वगैरे दाखवलं. मी दिवा काही लावत नसते बाहेर सकाळी. कारण दिवा नाही का हवेनं सगळा विझून जातो. त्याच्यामुळं फक्त अगरबत्ती किंवा धूप वगैरे लावला जातो आणि मस्त तिथं स्वयंपाक सुद्धा रेडी करून घेतला. नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि मग लगेच मी आरती वगैरे करून घेतली. आरती म्हणजे आपण जेव्हा उत्तर पूजा करत असतो ना, तेव्हा आरती करायची असते. त्याच्यानंतर मग सगळं जे एक-एक वस्तू आहे ना, उत्तर पूजा म्हणजे उचलायला सुरू करायचं. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलात. तुमच्याकडे काय करतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या आईकडे कानुले केले जातात म्हणजे करंज्यासारखे असतात ते. तर करंज्या वगैरे तर केल्या जात नाही. पण मग साखरेचे जे आपण कणिक भिजवतो पोळ्यासाठी, तर त्याचं कानुले केले जातात साखर भरून. ते तळून घेतात किंवा मग तव्यावरती असे भाजून घेतात तूप वगैरे टाकून. तर हे सगळं आपण जे फळं वगैरे आहेत ते खाऊ शकतो आणि फुलं वगैरे जे काही असतील ना, तर ते अर्पण केलेले जे फुलं वगैरे असतील ते निर्माल्यामध्ये टाकायचे किंवा मग निर्माल्यातही आपल्याला भेटली नाही जागा, तर मग काय करायचं एखाद्या टोपलीमध्ये पाणी घेऊन ते आपल्या झाडांमध्ये खत करण्यासाठी टाकून द्यायचं. हे पाणी तुळशीच्या याच्यात नाही, तर मग दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं. मी तर काय करत असते, हे जे फुलं वगैरे आहे ना, त्याची रांगोळी वगैरे काढते आणि ते सगळं मग शेवटी खत म्हणून माझ्या झाडांना टाकून देते. फळं वगैरे तर खाऊन घ्यायची आणि हे जे ओटीचं सामान आहे ना, ते तांदूळ आपल्या तांदळामध्ये एखाद्या वेळेस भात लावून टाकायचा. तर अशी मी उत्तर पूजा केली होती. तर तुम्ही कशी केली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला